सह्याद्रीच्या विराट रूपात राहणारे कुटुंबे हा एक घन आणि विविध अर्थ असलेला शब्दप्रयोग आहे। सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्वत रांग आहेत। या पर्वतात अनेक कुटुंबे राहतात आणि या कुटुंबाचा जीवनशैली व त्यांच्या कुटुंबाचा जीवन प्रवाह नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध परंतु तितकाच कठीणही असतो। डोंगरात राहणाऱ्या कुटुंबांना कठोर परिश्रम करावे लागतात। शेतातील कामे, मातीच्या घरांची वारंवार दुरुस्ती, लांबून डोक्यावर पाणी आणणे, जनावरांची काळजी घेणे, ही सर्व मेहनत त्यांना घ्यावी लागते। त्यामुळे शारीरिक श्रमाचे प्रमाण खूपच जास्त असते। आज आपण या व्हिडिओ मधून असेच दोन कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। भोर तालुक्याला लाभलेल्या सह्याद्रीच्या विराट रूप असलेल्या पठारावरच्या एका बाजूस धनगर समाजातील दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत। त्यांचं आयुष्य किती खडतर आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण अवश्य पहा। म्हणजे पाणी नसतं तिथं नसतं काय, थोडं प्यायला एक एक खांदा आपला वाट्याला आला तर घ्यायचा, नाही तर पाठीमागनं पाणी आणायचं, नाही तर मग शाळावर गाडी लावली ना तिथनी पाणी आणतो आम्ही। तुम्ही प्यायचं पाणी सुद्धा 3-3 किलोमीटर खालून घेऊन येत आहे। हो बिबट्या येतो, शेळ्या मारतो, गुरं मारतो, शेळ्या काय घाबरतो आम्ही एवढं। डुकरं अंगावर येतात धावून, जर मारलं बिरलं तर काय करावं? डुकरांचं बेकार आहे, नाही तर बाकी बी नाही कशी। बिबट्याचा त्रास नाही पण तो फक्त जनावरांना उसळतोणार। एकेकाळी अख्ख्या भारताला भोर संस्थान म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक तालुका भोर हे शहर सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्ये वसलेले आहे। येथे भाटघर धरण आहे, तसेच रोहिडा किल्ला, राजगड किल्ला ही उत्तम आणि प्रमुख पर्यटन स्थळे जवळच आहे। ब्रिटिश काळापासून भोर शहराला महत्व आहे, तसेच ब्रिटिश कालीन व ऐतिहासिक वाडे वास्तू आपणास इथे अजूनही पाहायला मिळतात। या भोर तालुक्यातीलच घेवडेश्वर म्हणून ठिकाण आहे, येथेच ही दोन घरे वास्तव्यास आहेत। येथे जाण्यासाठी मी सकाळी लवकर पहाटे भोर मार्गे निघालो। भोर वरून मला मवडे या गावापाशी जायचं होतं आणि तिथूनच माझ्या प्रवासाची खरी सुरुवात होती। रस्ता कच्चा आहे, याच्यावरूनच एक अंदाज येतो की लोकांचं राहणं आहे। थोडक्यात मी भोर पासून मोहडे गाव सोडलं की लगेच आपल्याला घेवडेश्वरकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो। रस्ता खूपच कच्चा आहे, त्यामुळे इथे नक्कीच सावधगिरीने या। गुड मॉर्निंग, कसं काय? मी आत्ता आहे भोर मध्ये। भोर मधीलच घेवडेश्वर एक सुंदर देवस्थान आहे आणि त्यालाच म्हणजे थोडक्यात आपण हा मागचा डोंगर बघतोय, तिथे जायचंय आपल्याला। आणि या ठिकाणी धनगर समाजाची 3-4 घरं आहेत। विचार करा तुम्ही आता बघितलं कसला कच्चा रस्ता आहे की तिथे जाणंही मुश्किल आहे।
आणि मी माझी बाईक होंडा शाईन गाडी घेऊन खरा थ्रिल आज मी इथे केलेला आहे. तर चला आपण आता जस्ट चालायला सुरुवात केलेली आहे आणि चालायचा ट्रेक मीडियम आहे. तर आपण आता तिथे जाऊयात. ही कुटुंबे कशी राहतात हेही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण की खूप उंचावरचं ठिकाण आहे की आपल्याला हे तर राहणं आणि इथला अनुभव जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि दुसरं एक महत्वाचं ठिकाण आहे इथे की गेवडेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. छानसा सूर्योदय झालेला आहे आणि एका सह्याद्रीच्या उंच डोंगरावरून हा सूर्योदय पाहण्याचं भाग्य मला आज लाभलेलं आहे. असाच प्रत्येक सूर्योदय माझा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतूनच पाहायला मिळावा ही अपेक्षा आहे माझी. आत्ता मी बऱ्यापैकी वर चालत आलोय. आपण कुठून आणि कसं चालत आलो याचा एक थोडासा माहिती सांगतो मी. सूर्योदय झालेला आहे त्याच्या बरोबर खाली भोर शहर आहे. मागे एक डोंगर दिसतोय तो रोडेश्वर किल्ला आहे आणि इथे खाली बघा गाव दिसते मोहुडे गाव आहे. या मोहुडे गावापासूनच आपल्याला वाट लागते. या कच्च्या रस्त्याने आपण इथे खालीपर्यंत बाईक आणलेली आहे आणि मागचा डोंगर दिसतोय आपल्याला तिथपर्यंत अजून चालायचंय. आणि आसपासचा परिसर बघितला तर समोर रायरेश्वरचं असं विस्तृत पठार पसरलेला आहे आणि आपण आत्ता वरती आहे तिथे जाणार आहोत. चला पुढचं चालणं हे आपण कंटिन्यू करूयात. दूध गारायला खाली रोज जाता तुम्ही? आता दूध गारायला चाललाय. पण किती लिटर दूध आहे आता? 3 लिटर. 3 लिटर. पावसाळ्यामध्ये असतं 6-7 लिटर असतं. 6-7. पण तुम्हाला असं यायला जायला किती किलोमीटर होते टोटल अंतर? तरी वरणी खाली यायला 10-15 मिनिटं इथपर्यंत शाळेपर्यंत. म्हणजे तुमचा शाळेपर्यंत आणि तिथून परत तुम्हाला मवड्यापर्यंत कसं? 10 मिनिटं, 10 ते 12 मिनिटं. 12 मिनिटं. म्हणजे टोटल तुमचं आम्ही 6:30-7 वाजले ना घरी तरी निघतो दूध घेऊन. 8 वाजेच्या आतमध्ये गावामध्ये. वेळ तिथं लगेच 9:30-9:15 पर्यंत आम्ही वरती परत. म्हणजे गाडी कलेक्शन वाले तिथं येतात. हा बरोबर बरोबर. आणि राहायला मी फक्त आई मी दोघं घरी. एका घरी कोण नाही राहायला. एका घरी ते दोघं, ते आजोबा, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलग्याची 2 मुलं आहेत. ती 4 आहे. आता किती म्हणजे जास्त लोक नाहीत? 6 जण आहे फक्त आता. 2 घरी. 2 घरी फक्त. हा. आणि वरती असं काही ते काय माळा सगळं टोटल, बाकी काही नाही. तिथून तिथून त्या माळावनी तिकडं निगुडगर हे सर्व परिसर दिसणार. हा म्हणजे राजगड, तोरणा प्लस अख्खा बोरचा परिसर तुमच्या इथून दिसणार. सगळं बोरचं दिसतं. आता इथं बिबटे वगैरे काय असं काय त्रास असतेच ना? बिबटे भरपूर येते का? एवढं नाही पण आहेत. डुकर म्हणजे ते जाणवतं तुम्हाला? रात्रीच होते बिबटे डुकर. हा. आणि बिबट्या 9:30ला घराच्या शेजारून रानडुकर फिरतात. अरे बापरे, काय करणार. आता पण वरती राहणाऱ्या दादांशी बोललो. ग्रामीण भाग हा थोडा वेगळा आणि ग्रामीण भागात पण डोंगरावर राहणारे कुटुंब हे पण खूप वेगळं आहे. यांच्या रोजच्या धावपळीची एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. 3 लिटर दूध, फक्त त्यांना 3 लिटर दूध डेअरीवर घालायचंय आणि किती? 35-40 रुपये पर लिटर. थोडक्यात 3 लिटरचं 35 ते 40 रुपयाच्या दरम्यान एक 125 रुपये वगैरे होत आहेत. पण त्यासाठी त्यांना 3-7 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. लवकर उठायचंय. गाई किंवा म्हशी ज्या काही पाळलेल्या आहेत त्यांची निगा राखायची आहे आणि त्याच्यातून मग हे तटपुंज उत्पन्न म्हणावं लागेल. आणि इतकं हे स्ट्रगल लाईफ आहे. तर चला आता आपण वरती जाऊयात. गेवडेश्वर येथे जाण्यासाठी हा डोंगर ट्रेकिंगसाठी मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी याची उंच चढाई, उंच कडे आणि खोल दरी हे सर्व पाहून दमछाक करणारा ट्रेक मात्र नक्कीच आहे आणि चालतानाही तितकीच काळजी घेतली पाहिजे.
ठिकाणचं महत्त्व किती जुनं आहे. ह्या बऱ्याच खानाखुणा सांगणाऱ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात. तशीच हे ठिकाण किती पुरातन आणि जुनं आहे ह्याचं महत्त्व सांगणारं ह्या दगडी पायऱ्या आहेत. दगडी पायऱ्या ह्या खूप प्राचीन काळात कोरलेल्या आहेत. चालणं सोपं व्हावं व त्या काळात येथे येणाऱ्यांची संख्या खूप असावी म्हणूनच या दगडी पायऱ्या त्यावेळेस कोरल्या गेल्या. देवडेश्वर हे ठिकाण ट्रेकिंगसाठी उत्तमच आहे. भोर शहर आणि आसपासच्या लोकांना एक वेगळं ठिकाण अनुभवण्यासाठी येथे नक्कीच यायला हवं. हा आव्हानात्मक ट्रेक करत आम्ही या घरांपाशी जवळ पोहोचलोही. प्यायला पाणी घेतलं. पाठीमागे कुठे आहे पाणी? मंदिराच्या पाठीमागे. प्यायला पाणी तिकडे. पियाला शिकून आणतो तिकडूनही आणतो पण तिकडे कमी झालंय ना आता मंदिरामुळं. हे पाणी पितो जरेच आहे. हे चांगलं पाणी आहे. जरेच आहे पाणी. तुम्हाला पाणी पुरतं का? नाही आम्हाला इथं मावशी खाली दादा भेटले दूध घालायला गेलेले. हा माझाच. पोहे भेटतील का आम्हाला नाश्त्याला? काय हा भेटत. चालेल 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 आम्ही थांबतो पुढे तोपर्यंत. हे आहेत घरांचे खरे राखण करते. कोणताही पगार नाही पण जेवण भेटलं की प्रामाणिकपणे घराची सेवा करणारे हे ग्रामीण भागातले जे पाळीव प्राणी असतात ते खरंच पाळण्यास योग्य आहेत. हाय काय चाललंय? बरं आहे का? हा वेणुपुरी. वेणुपुरी आपली वेळ. हा पाणी काय नाही येतो येतो. काय आता दोनच घर राहिले. या कितीला होता तू शाळेत? किती लांब? पण कुठे आहे शाळा? खाली. खाली किती लांब चालायला लागतं? लय चालायला लागतं. अरे चालायला लागतं बरोबर. तुझं नाव काय ताई? दरक मारायची अगोदर. तू कितीला आधी? चौथीला. अरे वा रोज चालत येऊन जाऊ. नाव सांग की. शाळेला चौथीला? नाही तिसरीला. अरे वा रोज शाळेत जायचे सकाळी? किती वाजता निघतो तो शाळेत जायला? 10. सकाळी 10 वाजता आणि परत संध्याकाळी यायचं चालत? 4 वाजता. किती जण आहे तुम्ही जाणारे? 2 जण जाता? रोज खाली उतरायचं चालत यायचं दोघच? अरे वा शाळा शिकायची पण बरं का? काही असलं तरी शाळा शिकायची. शाळा शिकल्याशिवाय पुढं काही नाही आयुष्यात. हा असू असू का? तुम्हाला रोज एवढं डॉक्टरने तिथून पाणी आणायचंय? दुसरं पाण्याचं काहीच नाही? नाही. पुरी माणसं वरटते ती गोष्टी. हा गुरं आहेत म्हणजे पाळलेली? आपलं हल्ली करायचं काय ते आहे. दगड मातीची कौलारू घरे, दारात गोट्यात बांधलेली गुरे, घराभोवती फिरणारी कुत्री, कोंबडी आणि तिची बागडणारी सुंदर अशी पिल्ले, चुलीभोवती शेकत बसणारे मांजर. इतकं सुंदर ग्रामीण भागामध्येच आपण दृश्य पाहू शकतो. या घरांमध्ये तुम्हाला फक्त ग्रामीण भागच दिसणार नाही तर या जमान्यामधील अजूनही टिकून असलेली माणुसकी फक्त अशा घरांमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्हाला भाजीपाल्याचं कसं काय? किराणा किंवा काय विकत? बोर. तुम्ही इथून बोरला जायचं, एक तर हे 4 किलोमीटर खाली उतरायचं,
आणि गाडीची व्यवस्था काय? काहीच नाही, चालत यायचं. जेवढी प्राथमिक शाळा हा, तिथं गाडी आणायची, टू व्हीलर आणायची. तुमची टू व्हीलर आहे स्वतःची? तिथून मग तिथून वरती चालत यायचं. आणि असं कधी होतं का की बाबा तुम्ही घरात आणि एकदम बाहेर बिबट्याला असं कधी बघितलं का तुम्ही? बिबट्या कधी महाशिवरात्र असेल ना, हा, कवचित दिसतो. तिथं दिसला मंदिराच्या समोर, तिथून मग ते बिबट्या गेला, तिथून मग हे केलं. आता बिबटे आपल्या भोर भागात बरेच बिबटेत. आता एक 15 दिवसापूर्वी तोरणा किल्ल्यावर बिबटा होता. हे आपले नानपूरची यात्रा झाली का, हा, तेव्हा इथं बी आलता बिबटे ना. हा, यात्रेच्या दिवशी. हा हा, पण असं डरकरी फोडल्याचा आवाज वगैरे नसेल येत? नाही. आता आम्हाला येताना बेकर दिसलेत. हा, बेकर भरपूर आहेत, लय वरडतात. डुकर लय वरती आलेत ना आता. तसं बिबटे आपल्याला त्रास देत नाही. वरवी होती, नाचणी वरवी, हा, पण जास्त होती की तुम्ही विकू शकता ती? जास्त होती की, पण ती जनावर ठेवत नाहीत ना, त्यांची रातची राखण कोणी करायची. माकडं पण आहेत. वानेर माकड शिकणी पेटली की तिकणी येतात, तिकणी पेटली की हिकणी येतात. मग कष्ट करून काय फायदा आहे? मग मंजुरी करून आणेल तेच ना बरं किलो आपलं. आता इथं मनीषी दाणं होते वावाला, गहू होतोय, नाचणी होती, पण त्यांची राखण करायची कुणी. सकाळी दिवस नाही उगावला तर त्या कडेला जाऊन बसायला लागतंय. तुम्ही काम करणार का त्याच्यावर लक्ष ठेवणार? त्याच्यावर लक्ष ठेवणार. म्हणजे अंगावर जाऊन येत नाहीत ना माकडं? नाही, रात्री डुकराची कुठे राखण करणार किती? डुकरांपाशी हा, डुकरांचा त्रास जास्त असणार आहे रात्रीची. रात्री इथं मरणाची आम्ही खाली गेलतो, मसराला गेलते मी, रात्री आले. अशा म्हशी कशी असतात, असते त्यांची मोहाचे मोह. रात्री तुम्हाला आला? हो. किती वाजता? तरी 8-9 वाजले होते. 9 वाजता? हा, वर? हा, घरी. माझी घाबरगुंडी झाली. आपण दिवसा सकाळी यायला आम्ही घाबरलो. बॅटरी होती ना. पर्याय आहे आपला येण्याचं, मग आता काय करायचं? नाही, लोक आमची येतात ना, रात्रीची लोक येतात भरपूर. पुण्यापासून लोक येतात पाहुणं दर्शन घ्यायला. हा, मुंबईपासून पुण्यापासून कुठली लोक येतात. व्यवस्थित झाले, चांगले. मस्त. शेंगदाणा पाहिजे व्हायच ना. नाही चालतं त्याला, त्याला काय नाही, उलट हेच पोहे. पोराला लागतात ना, खाली जातो त्याला लागतात ना थोडं. हा, पोहे ना. तुमचा इथला प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला इथं उत्पन्नाचं साधन नाही. तुम्हाला उत्पन्नाचं काहीतरी साधन पाहिजे होतं. शेती करायला इथं पाण्याचं पण काही नाही. नाही, भाजी सुद्धा होत नाही. ही काही नाचणी वरवी केली ना, ती होती, पण ती माकडं आणि जनावर जास्त असतात ना. याच्यासाठी आपल्या पावसाळ्याला याचं म्हणजे आता सकाळी मम्मीने टाकलं. हे म्हणजे पावसाळ्यामध्ये लागतात. या आता गाईच्या शेणाच्या गवऱ्या थापलेल्या आहेत. तुम्हाला माहित नसेल की ग्रामीण भागात सहज याचा उपलब्ध होत आहेत, पण हल्ली अमेझॉनला सुद्धा या ऑनलाईन विकत घ्याव्या लागत आहेत, आणि ती पण 500-600 रुपयाला. आणि या गवऱ्या खूप म्हणजे थोडक्यात गाईचं शेण आहे ते ओला असताना गोळा करायचं, त्यांना एक विशिष्ट आकार देऊन, आता बघितलं आपण तिथे मावशींनी गोळा करून ठेवलेले, त्या गोल आकारात तयार केला की ह्या पूर्ण उन्हामध्ये वाळतात. आणि नंतर मग जसं पावसाळा सुरू झाला की ह्या घरामध्ये साचवून ठेवणार. आणि जसं आपण एखादा जाळ पेटवायला पटकन असा कागदाचा तुकडा जाळतो आणि पटकन जाळवतो, तर तसंच चुलीवरची लाकडं जाळण्यासाठी या गवऱ्यांचा खूप उपयोग होतो. कारण की ह्या वाळल्यानंतर चांगला पेट घेतात आणि जेवण बनवताना याचा उत्तम वापर होतो.
असे ग्रामीण भागातलं हे चित्र. सध्या गौऱ्या अशा थापलेल्या गौऱ्या दाराच्या समोर बघायलाच भेटत नाहीयेत. हे ग्रामीण भाग आपण प्रॉपर म्हणजे जिथे अजूनही ग्रामीण कल्चर व्यवस्थित आहे तिथे गेलास तरच हे तुम्हाला दृश्य दिसेल. आता बरीच आमची आई आमचे वडिलांचे वडील 2-4 वया झाल्या. आता वय किती आहे तुमचं? आमचं असं 70-75. पण तुम्ही अजूनही तब्येतीने एकदम फिट आहे. ते पहिले लाकडाचं बार आहेत ना, हा हा अजून घेऊन जात होते ते आता हा सरपंच मुलांनी येतो आम्ही. हा 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 खाली गावात मावळ्यामध्ये ते विकायला घेऊन जायचे. बरोबर बरोबर. लावत म्हणजे तुमच्या बऱ्याच पिढ्या इथं. हा नाही आता गेल्या काय आहे? नाही हे नाही ते दुसरं म्हणते रे आपण टाकून झोपलं नसो. काय घालत तेस? चप्पल नाही घालत का रे? मग नवीन नाही घेतलीस का? पैसे नाहीत म्हणून. पैसे नाहीत? तुझं नाव काय पूर्ण? युवराज लक्ष्मण हुंबे. अरे वा. वय किती? वय माहिती नाही 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचं आहे. हा तिसरी तिसरीला आहे का? करमतं इथं चांगलं. आणि खेळायला किती मुलं आहेत? खेळायला दोघंच आम्ही. तुम्ही दोघंच मुलं? वडील? वडील आहेत की. हा वडील आहेत घरी. हा सकाळी गेलेले दूध घालायला ते होते का वडील तुझे? नव्हते ना? आम्हाला भेटले होते. बरोबर बरोबर बरोबर. मस्त आहे पण राहायला चालायला बिलायला मस्त एकदम जागा आहे. हा मस्त आहे ना इकडे. हा गाई आहेत? हा काय रांगामध्ये. हा हा आता फक्त कालवड आहे. हा बरोबर. इकडे काय चारायला गेले का? इकडे हे वरच हे वरती ते काय आपलं साहित्य ठेवायचं असेल तर हा काहीतरी ठेवायला. आणखी खांडे ठेवायला त्यात म्हणजे गौऱ्या हा असा पावसामध्ये. बरोबर बरोबर. पावसाचं पाऊस लय असेल इथं. हा बरं बसतात का 3-4 गुरु? नाही इकडे पडवी हा पलीकडे पण आहे. तिकडे पडवी इकडे. बरोबर. बघून आलं पण तुम्ही राहताय सोपं नाही इथं राहणं. हो बघितलं ना आता चालत यायला एवढं लागतंय तुम्हाला. प्रत्येक साहित्य आणायचंय चालण्याचं होय. आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला खाली जायचंय. हा एखादी नाही सारखं पण जाते. हा 4-8 दिवसांनी तरी पण लागतं ती आणायचंच म्हणलं तर. बरोबर. आणि दुधावर जायला लागतं. दुधाला तर किती 8 किलोमीटर तुम्हाला जायला 4 वर यायला 4. 8 15 किलोमीटर. मिनिटं हा खाली जाते वेळा 15. पण येताना येताना वाईट काय घरी येत ना खाली बसत आलं की आलं. हा नाही तर तसं काही नाही सवय लागली. हा बरोबर बरोबर. हे सांगू का? नाही नको जेवण नको. आता जेवण तिथं नाश्ता केला आम्ही. आता पुढच्या वेळेस आलो ना तुम्हाला फोन करून येतो अगोदर मग जेवायला येतो. फोन नंबर ठेवा. हो नंबर घेतलाय नंबर. खात्या घरी घेतला का? हा घेतला. म्हणजे गाईचं दूध ते दूध घालायचं. दुसरं काय शेतीसारखं काय नाहीये ते. आणि व्यवसायाचं काय इथं नाहीच साधन. आता इथे फक्त तुमची 2च घरं राहिली. बाकीचे सगळे गेले खाली गावाकडे राहायला गेले. बरोबर बरोबर. हा बोर घेते बोर म्हणजे लक्षात. चला येऊ का दादा? चला येतो. परत भेटू नक्की. आलो की नक्की येतो मी. आणि फोन करून येईल. माझा पण नंबर दिलाय. नंबर देतो. हा हा चुकू नका. यस येणार मी नक्की येणार. मला फक्त फोन करा आठवण करा. चला येतो. चला बाबा. या कुटुंबाबरोबर बऱ्याच गप्पा मारल्या. गप्पा मारताना वेळ कधी निघून गेला हेही समजलं नाही. बऱ्याच अडचणी जाणवल्या सुद्धा. आणि मग जड अंतकरणाने यांना निरोप दिला. आणि येथूनच टॉप व्ह्यूवर सह्याद्रीचं रौद्र रूप पाहण्यासाठी निघालो.
या झाडावर ही परजीवी वनस्पती वाढलेली तुम्हाला दिसते. याचं कारण आहे की तुम्ही याच्यावरून इथे किती पाऊस आणि किती वारा, ऊन वारा पाऊस किती असेल याचा अंदाज घेऊ शकता. बघताय तुम्ही किती परजीवी वनस्पती आहे. याचं कारणही असं असतं की भयानक पाऊस, 2-2, 3-3 महिन्यांना हटणारं धुकं. मी थोडक्यात इथे 2-2, 3-3 महिने तुम्हाला ऊन बघायला भेटेल पावसाळ्यामध्ये, याचं तुम्ही अपेक्षा करू नका. त्याच्यामुळे तर इथे एवढी परजीवी वनस्पती या झाडावर वाढलेली आहे. आणि ही या झाडावर वाढलेली परजीवी वनस्पती हेच दाखवतं इथे असणारं वारा, पाऊस आणि धुकं याचं प्रमाण हे आपल्याला दाखवत आहे. पाय घसरेल बरं का. चांगलं ठिकाण जरा बसायला 5 मिनिटं आहे. मस्त आहे. दमला जरा बसायला बरोबर वाटतं. ओके, आलो आपण टफ. हे पलीकडे दिसते ना बॅकवॉटर, हे भाडगर धरण. इकडे बंधारा खूप तिकडे लांब आहे, पण बॅकवॉटर किती लांब पसरले बघितलं का. आणि समोर दिसतोय तो राजगड. आत्ता समोर बघतोय आपण ते रायरेश्वर पठार आहे. बऱ्यापैकी धुकं असल्यामुळं असं स्पष्ट दिसत नाहीये, पण जवळच आहे हे रायरेश्वर पठार आहे. समोर बघतोय ते निरा देवगर धरण आहे. याच्या बॅक वॉटरला निगुडगर, हिरडोशी आणि त्याच्या पाठीमागे मग वरंद घाटाचा बराचसा भाग आहे. इकडे आला तर तुम्ही पांगारी, साळुंगर हा सगळा भाग आहे. घर आहे ना ते पांढरं चमकते ते घर. हा हा. तिथून ते आले का हा. तिथून पाणी आम्ही ते वाट दिसते का कड्यातनं, तिथून असं येतं. तुम्हाला मे महिन्यात तिथून पाणी प्यायला इथं आणायचंय. हा, केवढा अवघड आहे ते दऱ्या खोऱ्याचं. आणि डोक्यावर डोक्यावर 2-2 हांड एका वेळेत 2 हांडे भरायचे. जे इथं राहणं इतकं सोपं नाहीये. निसर्ग अनुभवायला फक्त आपण येतो, एक दिवस बघतो आणि एकदम भारी निसर्ग वाटतो. पण इथं राहण्याचा स्ट्रगल तुम्ही ऐकला ना, किती आणि अंतरावरून पाणी आणावं लागतं इथे. फ्रीजचं पाणी आहे ना, हा. आपण आता फ्रीजचं पाणी घेतो बाटल्या भरून, हा. त्याच्यापेक्षा ते गार असतं, एकदम थंड पाणी. हा. अरे हा. पण आणायचं किती ताप आहे. 2 हांडे 2 तास जातात. 2 तास म्हणजे किती दिसते ते लांब. जवळजवळ 3 किलो 3.5-4 किलोमीटर येते. एवढं आहे. सह्याद्री हा एक अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली शब्द आहे. सह्याद्री पर्वतरांगा ज्या महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात पसरलेल्या आहेत, त्यात निसर्गाच्या विविध सौंदर्याचा अनुभव घेता येतो. सह्याद्री पर्वतांमध्ये कड्यांवरून दिसणारे द्रव्याचे जलप्रताप, वनस्पतींच्या समृद्ध विविधतेस ट्रेकिंग करण्यासाठी आदर्श अजूनही आहे. हेच या कड्यावरून रूप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ या कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटले एक कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. तर चला मग आपण भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.